राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यामध्ये रामाची मूर्ती विराजमान। राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजलेल्या राम मंदिराचे एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त माझावर। प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये 7140 खास निमंत्रित। 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश। रामनगरीमध्ये उतरणार 150 चार्टर्ड प्लेन। अयोध्येसह अवघा देश आणि महाराष्ट्रही राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। अनेक ठिकाणी शोभायात्रा तर कुठे प्रतिराम मंदिर साकारलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येला जाणार नाहीत। मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधींसोबत फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणार असल्याची माहिती। बावीस जानेवारीची सुट्टी रद्द करण्याची मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्यासाठी केली होती याचिका। कार सेवकांसोबतचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो फडणवीसांकडून शेअर। फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील। राऊतांचा टोला मूर्खांना उत्तर देत नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या मातोरी गावातून निघून पाथर्डी तालुक्यामधील तनपूरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ। राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक। जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।